राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष किशन भाऊ जाधव, कर्तव्यदक्ष नगरसेवक कार्यसम्राट आनंद चंदनशिव, ज्येष्ठ नेते शफीभाई इनामदार, जनरल सेक्रेटरी प्रमोददादा भोसले, बिजू अण्णा प्रधाने, खलीलभाई सोमेश्वर सोहन पाटील, दसराजी आणि त्याच्याबरोबर छोटीशी त्याची प्रथा होती आणि त्या काळामध्ये महिलांकडे कंपल्सरी शस्त्र होतं. ज्या पद्धतीने आता वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल त्या काळामध्ये शस्त्र असायचं. त्यामुळे ह्याच्यात लांब तलवारीचा काय उपयोग होता? वेगळ्यापर्यंत संघर्षाचे हात जावा म्हणून त्याला ही लांब तलवारी 56 इंचाच्या, 49 इंचाच्या, 48 इंचाच्या अशा रेकॉर्ड केलेला आहे. आम्ही लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहोत. माझं नाव सानिया नालसाबडाल आहे. आम्ही एकूण 20 विद्यार्थिनी इथं आलेलो आहोत. तर आज आम्ही शिवकालीन शस्त्र, शिवकालातील शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र, त्याच्यातील दानपट्टा, त्यांच्या अनेक तोफा, अनेक शस्त्र आम्हाला पाहायला मिळाले. ज्याच्याबद्दल आम्हाला काही शस्त्र माहीत होते, काही शस्त्र माहीत नव्हते. त्याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती मिळाली. नवीन पिढीला एक छान, नवीन पिढीला शिवाजी महाराजांबद्दल खूप छान माहिती मिळाली आज या कार्याबद्दल. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते की त्यांनी या शस्त्र प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला व त्यानंतर आम्हाला इथं बोलवलं, आम्हाला इथं येण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर आज आम्हाला शस्त्रकालीन मला याच्यातील एक दानपट्टा, त्याच्यातील खूप व्हेरायटीज पाहायला मिळाले आणि कटर असते ना, त्याच्यातील देखील खूप व्हेरायटीज पाहायला मिळाले, जे आधी मला माहीत नव्हतं की एवढ्या व्हेरायटीज आहेत त्याच्यात. हे देखील खूप छान पद्धतीने मला माहिती मिळाली. शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर शिवाजी महाराज एक असे राजे होते की त्यांच्या राज्यामध्ये जातपात असं कोणताही धर्म नव्हता. त्यांच्या लष्करी याच्यात प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे लोक होते. कारण आज आपण
शिवाजी महाराजांवरून देखील खूप जातीपात वादविवाद होत असतात, ते होऊ नये हा एक माझी इच्छा आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.